आपण कालच्या लेक्चरमध्ये ना हे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट ही गोष्ट केलेली आहे इथे, बरोबर ना? निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट याच्यामध्ये हे जे बॉक्सेस करतो ना मी, हे जे बॉक्सेस करतो ना, हे बॉक्सेस थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. पहा हाला, पी अँड क्यूचा जो निगेशन असतो ना, पी अँड क्यूचा जो निगेशन तो काय असतो माहिती का? निगेशन ऑफ पी, ओके, अँडच्या जागी ऑर असतो आणि त्याच्यानंतर निगेशन ऑफ क्यू असतो. जसं की काय असतो? निगेशन ऑफ क्यू असतो. ओके, आपण म्हणलो ठीक आहे, चलो ओके, काही हरकत नाही. यानंतर सेकंड वन, हा वाला पहा. हा सेकंड वाला बॉक्स तुम्हाला परत लक्षात ठेवायचा. हे पहा, पी और क्यूचा जो निगेशन असतो, ओके, पी और क्यूचा जो निगेशन आहे, पी और क्यू निगेशन इज निगेशन पी. हे पहा, ऑरच्या जागी अँड निगेशन क्यू. मी म्हणलं ओके, हे पण ओके. देन थर्ड बॉक्स पहा, हा वाला स्टुडंट्स, इज निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. हे पहा, पी इम्प्लाइज क्यूचा जो निगेशन असतो त्याचा फॉर्म्युला आहे पी अँड निगेशन क्यू आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना आहे? अँड फायनली हा जो आहे लास्ट वाला, हा वाला काय? निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू इज पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. हे पहा, अशा दोन्ही गोष्टी झाल्या. पी डबल इम्प्लाइज क्यूचा जो निगेशन आहे दॅट इज पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी, असं आहे मुलांना. आता मी काय सांगतो की हे ऑलरेडी आपण कालच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे की यांचे निगेशन असे असतात बाय युजिंग ट्रूथ टेबल वगैरे ऑल, बरोबर. आता मी सध्यासाठी तुम्हाला हे सांगतोय पहा की हे जे 4 निगेशन्स आहेत ना, हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लगेच लिहून घ्या कुठेतरी कॉर्नरमध्ये, सो दॅट आजच्या क्वेश्चन्समध्ये जर का तुम्हाला कुठे जरी लागलं की अरे चलो निगेशन करायचं आता आपल्याला, ओके, तर तो फॉर्म्युला ना तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे, म्हणजे माहिती असलं पाहिजे की निगेशन कसं करायचं. कारण की हे असे फॉर्म्युलेज येतात की हे लक्षात राहणे थोडंसं अवघड आहे, बरोबर ना? हे समजतं ना तुम्हाला? हे थोडंसं अवघड आहे रे लक्षात राहण्यासाठी, डेफिनेटली अवघड आहे. येस, चलो लिहून घ्या बरं फास्ट. आणि ज्यांना वाटतं की त्यांना एकदम व्यवस्थित पाठ झालेला आहे त्यांनी न पाहता लिहा ना, बेस्ट वे. येस और नो? करेक्ट आहे मुलांना? चलो नोट करा फास्ट. सो गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. ओके, हॅपी गुढीपाडवा. सुट्टी एक्सपेक्ट करत होतात तुम्ही, पण ठीक आहे, म्हणजे नको द्यायला सुट्टी. म्हणजे नवीन वर्ष चालू आहे तर काहीतरी चांगल्या कामाने सुरू करू ना, लेक्चर घेऊन, नाही का? येस, हॅपी गुढीपाडवा एव्हरीवन. चलो हेल्प करतो का? मी जातोय पुढे, लक्ष द्या. घ्या आता. हा आता बेसिक तर आपल्याला हे सर्व सम्स करायचे. आता प्रोसेस सांगतो मी तुम्हाला कसं असतं. ओके, तर एकच मिनिट आला फक्त मला. मी काय करतो माहिती का रे, की मी इथे स्क्रीनवरती पण तो डिस्प्ले करतो. हे जे सर्व फॉर्म्युलेज दिसतात ना तुम्हाला, ओके, ते सर्व फॉर्म्युलेज मी पण डिस्प्ले करतो. कारण की कसं होईल, म्हणजे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये पण पाहण्याची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. जस्ट 1-2 मिनिटं ना फक्त. मला इमेजेस काढून ठेवतो मी इथे. पी अँड क्यू झालं, पी और क्यू. ओके, काय मग आजचा प्लॅन? कॉलेज वगैरे तर सुट्टी असेल, अशी सुट्टीच असते तशी. सर इंग्लिशचं लेक्चर आहे की नाही थोडंसं विचारायला लागेल सरांना ॲक्च्युली, कारण की पाडव्याचं माहीत नाही त्यांचा काही प्लॅन असेल तर. ओके, तर लेक्चर झालं की सांगतो मी तुम्हाला विचारून थोडंसं. ओके, होईल मोस्ट प्रॉब्ली, बट स्टील थोडंसं लाईक विचारायला लागेल पण. ओके, ठीक आहे रे मुलांना. हे तर पाहाल रे, हे सर्व निगेशन ना मी इथे जस्ट लिहून ठेवलेले आहेत. ओके, सगळे लेक्चर आहेत. हा लेक्चर यार म्हणजे काय झालं माहिती का, तुम्ही मला रात्री विचारलात ना, मला तर माहिती नव्हतं ॲक्च्युली पाडवा. ओके, तर ज्यावेळेस मला समजलं त्याच्यानंतर मी जस्ट कोणाला विचारलं नाही ॲक्च्युली की बाबा म्हणजे तुमचं काही प्लॅन आहे का, म्हणजे पाडवा वगैरेचा. तर माझं तरी काही प्लॅन नव्हता म्हणजे इतक्या सकाळी प्लॅन नव्हता काही. ओके, सो मी म्हटलं की यार चलो कंडक्ट करूया. ओके, तर ग्रुपवरती अपडेट येईल तुम्हाला याच्याबद्दल. तर पहा आता, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तुम्हाला हे दिसतं का? हा एक स्टेटमेंट आहे आणि हा एक स्टेटमेंट आहे, आणि दोघांमध्ये काय आहे? ऑर आहे. सो 2 मिनिटासाठी जर का मी असं विचार करणार आहे की हे जे आहे ना, हे जे काही दिसतं तुम्हाला, याचं सिम्बॉलिक फॉर्म हा मुलांनो पी और क्यू आहे. पहा ना, इथे ऑर यूज केलं ना, ऑर.
सो याचा सिम्बॉलिक फॉर्म पी और क्यू आहे, बरोबर. आणि तुम्हाला जर का समजा याचं निगेशन पाहिजे असेल तर पी और क्यूचं निगेशन इथे दिसतंय पहा, सॉरी इथे दिसतंय पहा. निगेशन ऑफ पी और क्यू गाईज काय असतं रे, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू आहे. म्हणजे काय रे, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन. आता बघा डायरेक्टली मी इथे खाली आन्सर लिहितो बरं. हे पहा, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन दॅट इज एक्स प्लस 8 इज नॉट ग्रेटर दॅन 11 ऑर जागी काय अँड दुसऱ्या पण स्टेटमेंटचं निगेशन आहे म्हणजे वाय मायनस ऑफ 3 नॉट इक्वल टू 6. हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. हा आपला इथे आन्सर असेल मुलांना. हे मी रब करतोय बरं, लगेच रब करतोय, जातो पुढे. पहा निगेशन काढण्याआधी ना तुम्हाला ते सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. जसं की याचा सिम्बॉलिक फॉर्म पाहाल ना, याला जर का मी पी बोलेन, हा अँड आहे अँड, आणि तो जो दुसरा आहे ना त्याला मी इथे क्यू बोलतोय रे. या दुसऱ्याला मी मुलांना क्यू बोलतोय, एकाला पी बोलतोय एकाला क्यू बोलतोय. आता मग मी म्हणतोय काय माहिती का, आपा या स्टेटमेंटचं आपल्याला करायचं निगेशन, मान्य. मग करा बरं. आता काय बनतं रे, निगेशन ऑफ पी, पहा निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ अँडचं निगेशन ऑर निगेशन ऑफ क्यू असं बनणार की नाही. आता मग होतं काय माहिती का, 11 इज लेसर दॅन 15चा निगेशन इज 11 इज नॉट लेसर दॅन 15. पहा माहिती ना तुम्हाला, ते ऑर लिहायचं इथे आपल्याला, ऑर लिहितो मी. तर दुसऱ्या स्टेटमेंटचं पण निगेशन म्हणजे 25 इज नॉट ग्रेटर दॅन 20. बरोबर ना रे, 25 इज नॉट ग्रेटर दॅन 20. क्लिअर आहे तुम्हाला मुलांना हे. सो असा विषय आहे पहा इथे. यस, या सेकंड स्टेटमेंटचा हा निगेशन आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो थर्ड स्टेटमेंट जाऊया का आपण. पहिले बघूया की थर्ड स्टेटमेंट काय. क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर, त्याला मी बोलतो पी. इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल ॲरो, इट इज रोम्बस, त्याला बोलतो मी क्यू. मग हे तुम्हाला समजलं पाहिजे की गिव्हन स्टेटमेंट पी डबल इम्प्लाइज क्यू आहे आणि करायचं आपल्याला त्याचं निगेशन. आणि पी डबल इम्प्लाइज क्यूचा जो निगेशनचा फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहिती आहे, हा असा फॉर्म्युला आहे. मग काय करायचं, पहिले लिहायचं पी अँड निगेशन क्यू. म्हणजे पी म्हणजे काय, पहिला स्टेटमेंट ॲज इट इज म्हणजे क्वाड्रिलॅटरल ओके इज अ स्क्वेअर. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, पुढे काय अँड या सेकंड स्टेटमेंटचा निगेशन आहे बरं. इट इज नॉट रोम्बस अँड इट इज नॉट रोम्बस. ओके, अँड इट इज नॉट रोम्बस. ब्रॅकेट क्लोज करतो मी इथे. त्याच्यानंतर इथे ऑर आहे पहा, हा ऑर लिहिला मी इथे. याच्यानंतर हे पहा क्यू अँड निगेशन पी. क्यू काय पहा बरं, क्यू म्हणजे तो सेकंड स्टेटमेंट, इट इज रोम्बस. म्हणजे इथे लिहितो मी क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस हे लिहितो बरं. क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस अँड निगेशन ऑफ पी म्हणजे पहिल्याचं निगेशन म्हणजे इट इज नॉट स्क्वेअर असं लिहू का मी. इट इज नॉट स्क्वेअर. समजलं का रे, पहा ना, पहिला म्हणजे क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर होता ना, त्याचं निगेशन म्हणजे इट इज नॉट स्क्वेअर असं आपल्याला इथे मेन्शन करायला लागणार आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. येस स्टुडंट्स. तर पहा रे आता काय सांगतोय मी इथे. पहिले हा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करणे गरजेचं आहे आणि ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर हा असा निगेशनचा फॉर्म्युला अप्लाय करणे हे आलं पाहिजे तुम्हाला फक्त, बरोबर. तर मग काम होऊन जाईल तुमचं. आय होप तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल आतापर्यंत. थोडंसं हँडराईज करून कळवाल का रे मला की म्हणजे काय स्टेटस आहे, समजलंय नाही समजलंय. येस स्टुडंट्स, काय विषय रे जरा सांगाल का. किती मुलांचा हँडराईज दिसतोय, 15 16 ओके 25 ओके 40 होईल का क्रॉस, 40 30 ओके ठीक आहे चलो. 32 ठीक आहे. ओके गाईज, पहा आता हे रब करतो. ओके आता यश आरोठे, एक 2 मिनटं मुलांना. ओके हँड्स डाऊन कराल सर्वांनी, ठीक आहे. यश आरोठे, कालचा होमवर्क का नाही पाठवला रे. काल जे लेट जॉईन झालेले आहेत त्यांना सांगितलं होतं की बाबा होमवर्क पाठवायचा, नोट्स बनवून पाठवायचं, बरोबर ना. आहे का प्रेझेंट, का नाही पाठवलाय तू. चॅट बॉक्सवरती सांग बरं जरा की पाठवलाय आणि मी नाही पाहिलं असं काही. येस प्लीज. आणि आज पण तू लेट आलाय परत, नाही का, आज पण तू लेट आलाय. आता काय विषय, आता तू लेट आलाय, कालचा होमवर्क पण नाही पाठवलाय. सो या दोन्हीचं एक पनिशमेंट म्हणून तू आता जा यूट्यूबवरती. ओके, लाईव्ह आता अटेंड नको करू. यूट्यूब लाईव्ह जे केलेलं आहे लिंक पेस्ट करायला रे मुलांना. यूट्यूबवरती जा, कालचे नोट्स 2 वेळेस आणि आजचे पण परत नोट्स 2 वेळेस कर आणि त्याच्यानंतर पाठव, बरोबर. सो हा वाला लेक्चर तू आता लिव्ह करू शकतो इथून. आता हे असं समजा की पनिशमेंटसाठी आहे, कारण की गोष्टी आपण फॉलो करूया 12th मध्ये स्ट्रिक्टली.
सो दॅट कसं होईल तुम्ही पण लाईक म्हणजे सिरियसनेस तुमच्यामध्ये पण राहील एंडपर्यंत, नाही का. अदरवाईज असं होतं ना की थोडंसं लूज पडलो आपण तर लाईक तुम्हाला पण प्रॉब्लेम होईल थोडंसं, नाही का. तर म्हणून मी थोडंसं लाईक रूल्स बिहेव करतोय, बट ठीक आहे यार, म्हणजे हे योग्य ॲक्च्युली. कारण की जर का मी असं करणार नाही तर तुम्ही 7:30 कधी 7:45 असे पण याल लेक्चरला, 7च्या लेक्चरला मॉर्निंगच्या, बरोबर. सो यस, लिव्ह कर. कालचे 2 वेळेस, आजचे 2 वेळेस नोट्स करायचेत आणि मग पाठवायचं, PDF करून पाठवा मला व्हॉट्सअपवरती. तर मग तुला उद्याच्या लेक्चरमध्ये एंट्री असेल. ओके, चल मी तुला इथून रिमूव्ह करतो, ठीक आहे. येस स्टुडंट्स, चलो आता पहा रे, आता पुढे आता करतोय पहा मी हा वाला. इट इज कोल्ड अँड रेनिंग, म्हणजे इट इज कोल्ड अँड इट इज रेनिंग असा विषय येतो, बरोबर. म्हणजे तुम्हाला समजतं का, इट इज कोल्ड हा P आहे, अँड हे अँड आहे ना, अँड इट इज रेनिंग हा Q आहे, आणि यांचं आपल्याला निगेशन करायचं इथे. मग सांगा बरं, निगेशन ऑफ P अँड Q काय असतं. निगेशन ऑफ P हे अँडच्या जागी ऑर असतं आणि निगेशन ऑफ Q असतं. म्हणजे काय लिहायचं असतं याचं निगेशन. हे पहा, Pचं निगेशन म्हणजे इट इज नॉट कोल्ड, बरोबर ना. इट इज नॉट कोल्ड, हे ऑर आहे पहा इथे, ऑर ऑर इट इज नॉट रेनिंग, बरोबर ना. इट इज नॉट कोल्ड ऑर इट इज नॉट रेनिंग, सिम्पल. असं लिहू शकता ना मुलांना तुम्ही, असं लिहू शकतो आपण. हा त्याचा निगेशन आहे, बरोबर. मग मी जाऊ पुढे, पहा नेक्स्ट. आता हा पहा बरं, इफ इट इज रेनिंग, ओके, देन वी विल गो अँड वी विल प्ले फुटबॉल, असा तो स्टेटमेंट आहे बघा. P, इट इज रेनिंग हा P आहे. इफ आहे म्हणजे तुम्हाला समजलं असेल की हे इम्प्लिकेशन आलं. इफ देन, हे पहा ना, इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन आहे. सो इट इज रेनिंग इज P, देन देन मीन्स हा ॲरो मारायचा असा. वी विल गो अँड प्ले फुटबॉल, म्हणजे ब्रॅकेट करतो, वी विल गो मीन्स Q अँड वी विल प्ले फुटबॉल इज R. आणि हा जो काही तुम्हाला इथे दिसतोय याचा आपल्याला करायचं आहे निगेशन. समजलं तुम्हाला, याचं निगेशन करायचं आपल्याला, म्हणजे हे हा फॉर्म्युला यूज करायचा पहा. म्हणजे पहिला ठेवायचा ॲज इट इज, गाईज फर्स्ट स्टेटमेंट इज ॲज इट इज. बघा काय आता, फर्स्ट स्टेटमेंट म्हणजे P ॲज इट इज, अँड करायचा, अँड करायचा. आणि तो जो सेकंड स्टेटमेंट आहे ना, सेकंड स्टेटमेंट म्हणजे हा 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 क्यू अँड R वाला, तर त्याचा करायचा आपल्याला निगेशन. म्हणजे काय रे, P करायचा, अँड करायचा, आणि तुम्हाला तर माहिती याचा निगेशन काय असतो. निगेशन ऑफ Q, निगेशन अँडला जातं तर ऑर होतं, निगेशन ऑफ R असा म्हणून जातो की नाही, बरोबर. मग आता आन्सर कसं लिहिणार पहा, पहिला स्टेटमेंट P ॲज इट इज लिहा बरं. इट इज रेनिंग, इट इज रेनिंग अँड काय रे, हे निगेशन Q म्हणजे वी विल नॉट गो, बरोबर ना. इट इज रेनिंग अँड वी विल नॉट गो, पुढे काय, ऑर वी विल नॉट प्ले फुटबॉल, वी विल नॉट प्ले फुटबॉल. बाबा समजलं काय. ओके, थोडीशी 3 स्टेटमेंट होते इथे, बट ॲज काही प्रॉब्लेम नाही आहे. व्यवस्थित आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आधी त्याला कन्वर्ट केलं आणि त्याच्यानंतर मग हे असं आपण स्टेटमेंट केलेलं आहे, बरोबर. बाकी काही नाही आहे इथे पण. सो मला असं वाटतं एखादा सम लिहून घ्या, हावाला लिहून घ्या हवं तर, बरोबर ना. ट्राय करू शकता, हावाला तुम्ही लिहू शकता अरे मुलांना. येस स्टुडंट्स, मी रब करू करा हे, पहा आता नेक्स्ट. हा वाला करतो आम्ही, हे नाही सॉरी तो नाही, हा सांगा रे आता तुम्ही जरा चॅट बॉक्समध्ये सांगा. √2 इज अ रॅशनल नंबरचं निगेशन काय रे. √2 इज नॉट रॅशनल, समजलं. ओके, सिम्पल आहे. √2 इज रॅशनल, √2 इज नॉट रॅशनल, सिम्पल, बरोबर. इतकंच कराल फक्त. येस स्टुडंट्स, नॉट रॅशनल, ठीक आहे. नॉट रॅशनल म्हणजे इरॅशनल नका करू, नॉट रॅशनल आणि इरॅशनलमध्ये फरक असतो. ओके, पुढे. कारण की बऱ्याच वेळी तुम्हाला असं वाटत असेल की √2 इज इरॅशनल, हे म्हणणं चुकीचं आहे. नॉट रॅशनल म्हणजे काही पण होऊ शकतो, इरॅशनल पण होऊ शकतो, कॉम्प्लेक्स नंबर पण होऊ शकतो, काही होऊ शकतो, रॅशनल सोडून काही पण. ओके, कारण की विषय असा आहे की हा असतो रॅशनल नंबर, हा असतो इरॅशनल नंबर, आणि हा असतो बाहेर, याच्या बाहेर जे असतात हे नंबर्स, हे असतात कॉम्प्लेक्स नंबर्स.
बरोबर. मग हे पहा, रॅशनल म्हणजे हा. आता नॉट रॅशनल म्हणजे रॅशनल सोडून सर्व, रॅशनल सोडून सर्व म्हणजे हे सर्व असं, बरोबर. म्हणजे रॅशनलच्या उलटा किंवा निगेशन इज नॉट रॅशनल. नॉट रॅशनल म्हणजे हे सर्व. बट फक्त जर का तुम्ही तिथे इरॅशनल बोलाल ना, √2 इज इरॅशनल, तर फक्त एवढं येतं, जे की चुकीचं आहे. समजतं, जे की चुकीचं आहे. ठीक आहे, हरकत नाही. चलो आता हा पहा बरं. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. समजतं का? आता मी काय रिक्वेस्ट करतोय माहिती का तुम्हाला? मी तुम्हाला चॅटबॉक्सवरती, तुम्ही मला चॅटबॉक्सवरती ना कळवा की याचं निगेशन काय असेल. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. निगेशन तुम्ही सांगा बरं जरा मला, बघूया तुमचे काय व्ह्यूज आहेत. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स, याचं निगेशन तुम्ही मला इथे सांगतात. आपले क्वांटिफायर्स झाले होते ना काल, ते एक बिलॉंग्स टू आणि फॉर ऑल. काय रे मुलांना, हे झालं होतं की नाही? क्वांटिफायर्स आपण स्टडी केले होते ना कालच्या लेक्चरमध्ये. येस, केलेलं ना आपण? ठीक आहे, चलो, ओके, गुड. येस स्टुडंट्स, ऑल नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स म्हणते वेदिका. ओके, नॉट होल नंबर्स. ओके, हो सर, नॉट होल नंबर्स. ओके, आर नॉट होल नंबर्स म्हणजे तुम्ही असं म्हणता ना, ऑल नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. ओके, बरोबर, ठीक आहे, बघूया. नॉट होल नंबर्स. ओके, ठीक आहे. तेच म्हणतो रे मी की लॉजिक वाटतं तितकं पण सोपं नाही आहे. ओके, अनुष्का कोडे म्हणते सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. येस, ऑल नॉट होल नंबर्स आर नॉट. ओके 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 ओके, ठीक. रॉंग सांगतात तुम्ही सर्वजण, मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स रॉंग सांगतात. बस अनुष्का कोडेने काहीतरी करेक्ट मेन्शन केलेलं दिसतं. थोडंसं नीट लक्ष द्या. येस, ओके. काय असतं माहिती का रे, या स्टेटमेंटचा थोडंसं विचार करा. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. ते म्हणतात की सर्व नॅचरल नंबर होल नंबर आहेत. आपल्याला काय म्हणायचं आहे? सर्व नाही आहेत. ओके, सर्व नॅचरल नंबर होल नंबर नाही आहेत, बरोबर ना? म्हणजे असं कोणीतरी एकतरी आहे की तो होल नंबर नाही, दुसराच कोणीतरी नाही. यार मी परत रिपीट करतो, नीट नीट लक्ष द्या. थोडंसं लाईक कन्फ्युजिंग वाटू शकतं. मयूर काय म्हणतोय? ऑल होल नंबर्स आर नॉट नॅचरल म्हणतोय तू. ओके, काय पहा रे बाबा, काय जर का तुम्हाला असं वाटत असेल की ऑल नॅचरल नंबर्स, ओके गाइज, ऑल नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर, असं जर का तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचं आहे. कारण की स्टेटमेंट आपल्याला हा सांगतोय, हा जो स्टेटमेंट आहे, स्टेटमेंटचा मिनिंग असं आहे की ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. म्हणजे तो असं म्हणतोय की तुम्ही, आता मी जसं तुम्हाला म्हणतोय की तुम्ही सर्वच्या सर्व लाईक पागल आहेत. अरे तुम्ही सर्वजण पागल आहे, बरोबर. याचं निगेशन काय होऊ शकतो? याचं निगेशन काय होऊ शकतो? मी जे म्हणलं ना की तुम्ही सर्वजण पागल आहे, मला जर का लाईक तुम्हाला रॉंग प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला हे प्रूव्ह करायला लागेल असं कोणीतरी एकतरी आहे तुमच्यामध्ये जो की पागल नाहीये. तुम्हाला समजतंय का? तुम्हाला हे प्रूव्ह करण्याची गरज नाहीये की ऑल आर नॉट पागल. हे प्रूव्ह करण्याची गरज नाही. सर्वच्या सर्व तुम्ही पागल नाहीयेत, लाईक सर्वजण चांगले आहात, हे प्रूव्ह करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त इतकं प्रूव्ह करण्याची गरज आहे की यार असं एक कोणीतरी आहे जो की पागल नाही. समजता मी काय म्हणतो? येस, देर एक्झिस्ट अ गाय, एक तरी असं कोणीतरी आहे हु इज नॉट पागल, बरोबर ना? मी परत सांगू का? नीट लक्ष द्या. मी परत सांगतो तुम्हाला काय म्हणतोय पहा. मी तुम्हाला असं सांगतो यार की तुम्ही सर्वच्या सर्व लोक हुशार आहात. चलो, हुशार आहात असं म्हणतोय मी, पागल सोडून द्या जरा वर्ड. हुशार आहेत तुम्ही, सर्वजण हुशार आहेत. ओके ना? आता मी जर का म्हणेन ना रे की यार तुम्ही सर्वजण हुशार आहेत आणि मी तुम्हाला म्हणेन की याचं निगेशन करा, तर तुम्ही सर्वजण मठ्ठ आहेत. असं नाही होत याचं निगेशन. ज्यावेळेस तुम्ही निगेशन करता त्यावेळेस तुम्ही मला रॉंग प्रूव्ह करत असता, बरोबर. मग मी म्हणतो की तुम्ही सर्वजण हुशार आहेत, मग मला रॉंग प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला हे प्रूव्ह करायला लागेल की यार सर म्हणतात सर्वजण हुशार आहेत, बट असं एक तरी आहे क्लासमध्ये जो की हुशार नाहीये, मठ्ठ आहे फुल, बरोबर. सो माझ्या स्टेटमेंटचं निगेशन काय असणार माहिती का? देर एक्झिस्ट अ स्टुडंट, ओके, हु इज नॉट क्लेवर, बरोबर ना? म्हणजे तो हुशार नाहीये, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं. हे तुम्ही समजून घ्या. तुम्हाला हे प्रूव्ह करण्याची गरज नाहीये की सर्वच्या सर्वजण मठ्ठ आहेत, ढ आहेत, नॉट क्लेवर आहेत, हे प्रूव्ह करण्याची गरज नाही. ऑल आर नॉट क्लेवर हे प्रूव्ह करण्याची गरज नाहीये तुम्हाला. तुम्हाला तर फक्त इतकं प्रूव्ह करायचं की अरे एक आहे असं कोणीतरी जो की क्लेवर नाहीये. यार मी काय म्हणतोय कुणाला समजलं का? थोडंसं हँड रेस करून कळवाल का जरा? काउंट मला पण पाहू द्या जरा की विषय काय आहे, नाही का? की मी जे म्हणतोय ते तुम्हाला थोडंसं लागतंय का लॉजिक? थोडंसं ऑनेस्टली प्लीज समजलं असेल तर प्लीज हँड रेस करा, म्हणजे मला पण समजेल कधी थांबायचं कधी नाही थांबायचं. ओके, तर प्लीज स्टुडंट्स, समजलं असेल तर प्लीज हँड रेस करा बरं. थोडेसे एफर्ट्स घ्या बट हँड रेस करा. ओके, मी मला माहिती एक तर सकाळ आहे, परत झोपेत असाल. काही लोक तर लाईक असतील ना रे फुल एकदम झोपेत, नाही का? झोपेत असतील, परत झोपून पाहत असतील लेक्चर, नाही का?
परत असा मोबाईल वरती ठेवून नाही का, तो मोबाईल कधी सुटतो तोंडावरती पडतो काही सांगता नाही येत बरं. ओके, होत असेल तुमच्यासोबत असं, माझ्यासोबत पण कधी 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 ना कधी झालंच असणार आहे असं. ओके, इज नॉट होल नंबर. येस, ठीक आहे. आता पहा रे, आता याचं निगेशन कसं लिहू शकतो आता आपण पहा. मला तर एवढं प्रूव्ह करायचं आहे, तो म्हणतो की ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. सर्वच्या सर्व नॅचरल नंबर होल नंबर म्हणतोय तो. मला तर हे प्रूव्ह करायचं आहे की सर्वच्या सर्व नॅचरल नंबर होल नंबर नाहीत. असं कोणीतरी एक आहे की जो होल नंबर नाही. मग मी काय करतो पहा, ऑलच्या जागी देर एक्झिस्ट अ नॅचरल नंबर विच इज नॉट होल नंबर, सिम्पल, डन. सो हा निगेशन आहे त्याचा. नाही समजलं तर मी तुम्हाला रूल सांगू का? हे पहा, ऑल आलं तर देर एक्झिस्ट करायचं, देर एक्झिस्ट आला तर ऑल करायचं. समजलं? आणि तो पुढचा जो स्टेटमेंट असतो त्याचा निगेशन करायचा. नंबर्स आर होल नंबर्स आहे ना. ओके, मग मी इथे लिहितोय की विच इज नॉट होल नंबर असं लिहिलं पहा. हे पहा, ऑल आला ना तर त्याच्या जागी एक तर देर एक्झिस्ट करा किंवा सम केलं तरी चालतं बरं. ओके, इथे लिहू का, सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. थोडंसं हँडरायटिंग खराब आहे माझं, बट ठीक आहे, चलो. ओके, मग काय म्हणतो मी, ऑल आला की सम करायचं, सम किंवा देर एक्झिस्ट, सम किंवा काही म्हणजे देर एक्झिस्ट म्हणजे पण काहीच ना, बरोबर ना. किंवा सम आला किंवा देर एक्झिस्ट आला तर ऑल करायचं, रिव्हर्स करायचं. आणि जो पुढचा स्टेटमेंट असतो त्याला डायरेक्टली निगेशन करायचं. जसं की इथे पुढचा स्टेटमेंट काय, नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. इथे केला पहा, नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. बस, सिम्पल. असा एक साधा सुद्धा रूल तुम्ही लक्षात ठेवा इथे. जसं की इथे दाखवतोय पहा मी, हा ऑल आहे ना, फॉर ऑल एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आहे ना, प्रत्येकांसाठी दिस थिंग इज डिव्हिजिबल बाय 4. मग आपल्याला काय म्हणायचं, अरे प्रत्येकांसाठी नाहीये, काही जणांसाठी हे ऍप्लिकेबल नाही असं सांगायचं आपल्याला आहे. मग आपण काय म्हणेन पहा, हे पहा, ऑलच्या जागी देर एक्झिस्ट ना, देर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, असंच ठरलं ना आपलं. ऑल ला की देर एक्झिस्ट करायचा, देर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. समजलं तुम्हाला काय केलं? फॉर ऑलच्या जागी देर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, आणि हे पुढचा जो स्टेटमेंट आहे त्याला करायचं निगेशन. हेच पाहिजे होतं आपल्याला. असं कोणीतरी एक आहे की बाबा तो डिव्हिजिबल नाहीये. यस, असा विषय आहे पाहिजे, बरोबर ना. हे रब करू का रे मी? आता पहा काय इथे काय आहे रे, हे काय आहे पहा ना तुम्ही. देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, मी काय म्हणलं, देर एक्झिस्ट जागी ऑल करायचं काय मुलांना, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. समजलं ना, देर एक्झिस्ट जागी लगेच ऑल करायचं आणि पुढचा स्टेटमेंट रिव्हर्स करायचं. इथे लिहितो सच दॅट, पुढे लिहितो सच दॅट एक्स मायनस ऑफ 17 इज लेसरच्या ऐवजी नॉट लेसर दॅन 20 असं मेन्शन करायचं पहा. समजलं ना, ऑलच्या जागी देर एक्झिस्ट जागी ऑल, बस इतका सिम्पलचा रूल. आणि पुढचा जो स्टेटमेंट आहे त्याचं कम्प्लिटली निगेशन करायचं, ब्लाइंडली, न पाहता डायरेक्ट निगेशन केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके, समजलं का रे मुलांना तुम्हाला हे? बरोबर. सोहम हानसे, लेट आलेला आहात तुम्ही. काय साहेब, कसं काय? पॅरेंट्स म्हणतात व्हिडिओ ऑन करा सोहमचा, हे करा ते करा, आणि तू काय धपाधप लेट येतं. हा, का रे बाबा? अच्छा, तुम्ही खूप फास्ट बोलता असं वाटतंय. ओके, हा का रे, असं वाटतंय का कोणाला आणखीन की थोडंसं फास्ट बोलतोय मी? मे बी. ठीक आहे, ठीक आहे, चलो आपण फोकस थोडंसं. यस, काही जण यस म्हणतात, काही जण नो म्हणतात. ओके, ठीक आहे, चलो. आता आहे जो बोलण्याचा स्पीड आहे त्याला तर चेंज करणं थोडंसं अवघड आहे, पण ठीक आहे, बघूया काही करू शकतो का आपण याच्यात, नाही का. ओके, अच्छा, युट्यूबवरती स्पीड वाढवल्यानंतर कसं ऐकू येतं तसं बोलतोय मी असं म्हणतोय समजा. बरं बाबा. हा, ए सोहम हंसा, का लेट आलाय तू? जरा सांग बरं मला इथे चॅटबॉक्सवरती. चल कमेंट कर चॅटबॉक्सवरती, लेट का आलाय? आणि कालचा होमवर्क का नाही पाठवला रे तू? तुला सांगितलं होतं ना 2 वेळेस पाठवायचं म्हणून. एक तर तू होमवर्क नाही एक तर काल पण लेट आलाय, त्याच्यानंतर कालचा होमवर्क नाही पाठवलाय, आणि वरतून तू आज पण लेट आलाय. बरोबर, म्हणजे खूपच मोठा गुन्हा केला आता तुला त्याला एक चांगलाच पनिशमेंट दिला पाहिजे आता इथे. सो मी मुलांना विचारतोय, काही आहेत का रे आयडियाज तुमच्याकडे, काय पनिशमेंट देऊ शकतो आपण याला? यस, सोहमचा एक जिगरी दोस्त नाही का, तोच सांगेल मला, नाही का. कोण? जोशी, नाव थोडंसं ब्लँक झालं मी. कौशिक जोशी, सॉरी. काय पनिशमेंट द्यायचं रे तुम्ही सांगा बरं. हे बघ, तन्मय म्हणतोय अच्छा 4 साल की सर, नाही रे हो, 4 साल की काय सर. हां, चलो जरा सांगा मला कमेंट सेक्शनवरती.
अच्छा, लास्ट 4 लेक्चरचे 2-2 वेळेस नोट्स म्हणतोय. ओके, बरं ठीक आहे. आता मी नाव नाही घेत, नाव नाही घेत, ठीक आहे. नाव न घेता लाईक वाचतोय म्हणजे हां. उठक बैठक अरे वा, उठक बैठक म्हणते सुनिधी, घेतलं नाव मग तुझं. आता उठक बैठक म्हणजे त्याचा व्हिडिओ पण ऑन करायला लागेल आपल्याला, नाही का? म्हणजे त्यांच्या पॅरेंट्सचा पण डाऊट लाईक क्लिअर होऊन जाईल, की पॅरेंट्स म्हणतात ना त्याचे की व्हिडिओ ऑन करून. तर आपण असं करायचं का, व्हिडिओ ऑन करून उठक बैठक करायला लावायचं त्याला? ते बेस्ट राहील असं वाटतं मला. सोहम कर रे जरा व्हिडिओ ऑन. हानसे चल व्हिडिओ ऑन कर बरं. तो काय चॅट बॉक्सवरती काही मेसेज करत नाही, काय माहिती आता काय. तर ठीक आहे, आता ठीक आहे सोहम, मी तुला पनिशमेंट काय देतोय पहा, लक्ष द्या आता. ओके, तर पहिले तर तुला मी या लेक्चरमधून रिमूव्ह करतो. तू कालचा होमवर्क नाही केला, तो कालचा होमवर्क मला 2 वेळेस करून पाठव. कालचं कंप्लीट लेक्चर नोट्स काढायचे 2 वेळेस. आजचा जो कंप्लीट लेक्चर आहे ना, 2 वेळेस नोट्स काढायचे प्रॉपर. हे बघ, मला जर का असं दिसलं ना की त्या नोट्समध्ये तू झोलझाल केलाय आणि फास्ट करण्याचा ट्राय केलाय, तर मी त्याच नोट्सला परत डिस्कार्ड करून म्हणेन की बाबा परत 2 वेळेस व्यवस्थित लिही. ओके, सो नोट्स काढते वेळी तुला लाईक हे नाही करायचं की बाबा चलो करून टाकूया एकदाच, नाही का? असं नाही आहे, आधीच सांगतो. समजा ते जर का दिसलं ना की जरा झोलझाल दिसतोय नोट्स काढण्यामध्ये, नोट्स काढण्याच्या प्रोसेसमध्ये, तर परत मी तुला सांगेन की यार 3 आणि 4 वेळेस नोट्स काढ. ही गोष्ट क्लिअर राहू दे, ठीक आहे? तर आता मी या सेशनमधून तुला रिमूव्ह करतोय. एक्झॅक्टली 7 वाजता क्लास सुरू होतो, 7 वाजता जॉईन करायचं. ओके, तुम्ही नोटीस केलं असेल मुलांना आत्तापर्यंत ज्या दिवसापासून क्लास सुरू झाला आपला मॉर्निंगमध्ये, क्लास एक्झॅक्टली 7 वाजता सुरू होतो. बरं, मी असं कधीच नाही केलं तुम्हाला की चलो 5 मिनिट थांबा किंवा 10 मिनिट थांबा. मी कम्प्लिटली स्विच केलं ना माझं पण टायमिंग. ओके, सो तुम्ही का नाही करू शकत? स्विच केलं म्हणजे काय, मी काल पण आता 2 वाजता झोपलेलो, तसं 1:30 ते 2 वाजता झोपलेलो समथिंग. ओके, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला, मला नाही वाटत इतकं काही प्रॉब्लेम असलं पाहिजे, बरोबर? यस, मला कधी लेट झाला तर असं मयूर विचारतं. नाही होणार रे बाबा, नाही होणार. प्रोफेशनल आहोत आम्ही, तर काही जरी असेल तरी तुम्ही टेन्शन ना घेऊ. 7 वाजता क्लास सुरूच होतो. तुम्ही आत्तापर्यंत पण नोटीस केलं असेल आणि इथून पुढे पण तुम्ही पाहाल तर एक्झॅक्टली 7 वाजता क्लास सुरू होईल. ओके, असं पण नाही होणार की बाबा 7ला कधी 5-6 मिनिट आधी सुरू होईल किंवा 7च्या 5-6 मिनिट नंतर सुरू होईल. 6:58, 6:59 किंवा 7 अशाच रेंजमध्ये लाईक तो झूमचा मीटिंग ऑन केला जातो. तुम्ही त्याच्याबद्दल निश्चिंत राहा, ते कधी होणार नाही आहे. ओके, ते विचार पण नका आणू तुम्ही, ठीक आहे? येस स्टुडंट्स, आणि मी तुमच्याकडनं पण तेच एक्सपेक्ट करतो की तुम्ही पण बिलकुल पण 1-2-3 मिनिट पण लेट, म्हणजे तुमचं पण झालं नाही पाहिजे ॲक्च्युली. का करायचं ना लेट, नाही का? बरोबर. नेटवर्क इश्यू असेल तर त्यांना पण डबल नोट्स काढावे लागतात जर लेट झालं तर. पण आता कसं आहे माहिती का वेदिका, हे नेटवर्क इश्यूचा जो सीन आहे ना तो फार भयानक आहे. तर का समज मी म्हणलं की नेटवर्क इश्यू असेल तर ठीक आहे ॲडजस्ट करू आपण सर्वजण ना, आता उद्यापासून तेच रिझन सांगायला लागतील, बरोबर? अच्छा, सर तुम्ही थोडंसं क्लासेसचा टाईम लेट करता का? कारण की सकाळी एक्झाम असते कॉलेजची. अरे बाबा, सकाळी एक्झाम असते म्हणून खूप सकाळी क्लास ठेवला आपण, नाही का? तुमच्या कॉलेजचा एक्झाम वगैरे 8:30-9 वगैरे अशा या रेंजमध्ये असतो ना, सो म्हणून त्याच्या आधी क्लास संपून जाईल, नाही का? सो म्हणून, बरोबर, म्हणून लवकर ठेवलं. 8ला असते ना, मग ठीक आहे ना, 7 ते 8 करायचं आणि 8ला मग परत एक्झामला स्विच करतो. तसं कर, शेवटचे 5-10 मिनिट फक्त स्किप होतील, बरोबर? की आणखीन लवकर ठेवू तुम्ही सांगा, 6:30 करू का? सागर सरांचं चालू आहे 6 to 7 लेक्चर करायचं, त्याच्यानंतर 7 to आपला 8 पुढे आहेच आहे, 8:15 वगैरे. ओके, बायोलॉजी चालू आहे बाबा विषय, 6 ते 7 करायचं. काय म्हणता मग, बरं जाऊ का मी पुढे? हे काय काहीतरी दिसतात 3 नावं, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रोपॉझिटिव्ह. पहा, मी कुठेतरी ऐकलं होतं ॲक्च्युली की जर का तुम्ही मॉर्निंगमध्ये लाईक स्वतःला हरवाल ना, तर तुम्ही कंप्लीट पूर्ण दिवसामध्ये, ओके, तुम्हाला जे हवं ते काम तुम्ही करू शकता. म्हणजे असं जस्ट वाचलं होतं, ऐकलं होतं, समजा कुठेतरी, समजा मे बी यूट्यूबवरतीच, ओके, कोणी ना कोणी बोललेलं असं ऐकलेलं आहे की जर का तुम्ही सकाळी लवकर उठलात ना रे, म्हणजे पहा ना, एक नॉर्मल टेंडन्सी, हार्डवर्क जो कोणी करतोय समजा, नाही, किंवा हार्डवर्क करण्याची इच्छा आहे किंवा खूप जास्त एफर्ट्स घेण्याची इच्छा आहे, ओके, गोल अचीव करण्यासाठी, तर पहिला स्टेप हाच आहे की जी गोष्ट तुम्ही करू नाही शकत, सर्वात डिफिकल्ट जी गोष्ट आहे म्हणजे आयुष्यात, नाही का, तर ती सकाळी उठण्याची गोष्ट आहे, असं वाटतं मला तरी. बरं, ओके, की त्याच्यापेक्षा यार डिफिकल्ट काहीच नाही आहे, काहीच नाही त्याच्यापेक्षा डिफिकल्ट. त्याच्यापेक्षा दुसरं कोणतं जरी गोष्ट सांगाल ना,
ओके, तर ते करण्याचं लाईक हे असतं आपलं, किंवा करू शकतो आपण ते, म्हणून करू शकतो म्हणजे ट्राय तरी मारू शकतो. पण ते सकाळी उठायचं असतं ना लवकर, तर ते खरंच डिफिकल्ट असतं बरं ॲक्च्युली, थोडंसं नीट विचार कराल तर, बरोबर. आणि जर का तुम्ही त्याला ओव्हरकम कराल ना, दररोज सकाळी जर का लवकर उठत असाल तुम्ही, म्हणजे तुम्ही लाईक स्वतःलाच लाईक जिंकताय नाही का सकाळी उठल्या उठल्या, मग त्याच्यानंतर दिवसात काहीही काम सांगा तुम्हाला, ते तुम्ही 100% करताच. ओके, कारण की तुम्ही लाईक एक मोठं काम सकाळीच केलेलं असतं. सो ठीक आहे. सो पूर्ण आता एक्झामपर्यंत इथून पुढे नाही का, तर तुम्हाला उठायचं सकाळी असं समजा तुम्ही. ओके, येस येस. बघा आता काय, एक 5 मिनिट बोलू का आणखीन, की करू कंटिन्यू? तुम्ही सांगा, तुम्ही म्हणाल तर. ओके, हां ॲक्च्युली थोडासा एक्सपिरियन्स शेअर करतो माझा. ज्यावेळेस मी क्लासला कम्प्लीट स्विच नव्हतं केलं, बरोबर, म्हणजे 2014मध्ये ना रे, 2010 टू 2014 याच्यामध्ये लाईक CUP इंजिनिअरिंग केलेलं मी, मेकॅनिकलमध्ये, BTech. त्याच्यानंतर 14ला जस्ट प्लेसमेंट झालेलं माझं लास्ट इयरला, फायनल इयरच्या फर्स्ट म्हणजे स्टार्टिंगमध्ये. ओके, TTL म्हणून कंपनी, टाटा टेक्नॉलॉजीज तिथे. त्याच्यानंतर यार हे सर्व झाल्यानंतर लाईक जॉब कंटिन्यू केला समजा, म्हणजे जॉबला लागलो समजा. ओके, तर तिथे काय होतं माहिती का, शिफ्ट होत्या, शिफ्ट. आता बरेच सारे जण टाटा मोटर्समध्ये पण काम करत असतील बरेच जणांचे पॅरेंट्स, मग तिथे पण शिफ्ट असतात. एक 6 to 3 असते, आणि त्याच्यानंतर 3 to 1 समथिंग 11-12 असं काहीतरी असतं होते, याच रेंजमध्ये काहीतरी असतं, बरोबर. आमची तरी अशी होती यार. मग मी काय करायचं माहिती का, मी कंटिन्युअस मॉर्निंग शिफ्ट घेतली होती, म्हणजे 6 to 3 वाली. आणि तिथे मला सिनियर्सनी वगैरे खूप सपोर्ट केला होता बरं ॲक्च्युली, म्हणजे काम वगैरे पण लाईक थोडं बहुत लाईक ठीक होतं तसं. तर मग व्यवस्थित गोष्टी डिलिव्हर व्हायच्या माझ्या टाईमवरती. सो ॲज सच असं कधी तो इश्यू नव्हता त्याला. पण मग कंटिन्युअस किती 4.5 वर्ष ऑलमोस्ट. ओके, 4.5 कंटिन्यू 4.5 वर्ष ना. ओके, मी काय करायचं माहिती का रे, हा जॉब करायचो 6 to 3 वाला, आणि त्याच्यानंतर जॉब झालं लगेच मी तिथून निघायचो आणि क्लासवरती यायचो. ओके, मग क्लास असायचा कधी 3:45, कधी 3:30 थोडंसं क्वचित असायचं, बट 3:45 कन्सिडर करा तुम्ही. 3:45पासून अराउंड 8-8:30 असे लाईक क्लासेस चालायचे. ओके, आणि मग त्याच्यानंतर घरी जायचो. आता राहतो पण औंधला, तर तिथून परत इकडेपर्यंत ट्रॅव्हलिंग वगैरे, आणि मग शेवटी 9-9:30 वाजायचे, जेवलो की परत झोपायचं. असं ना रे, तुम्ही विश्वास नाही करणार, असं 4.5 वर्ष कंटिन्यू केलेलं आहे, कंप्लीट 4.5 वर्ष नाही का. आणि या पूर्ण म्हणजे कामामध्ये सर्वात डिफिकल्ट जे काम मला वाटायचं ते हेच वाटायचं मला त्यावेळी पण. तुम्हाला म्हणलं असतं ना की 8:30ला पण आणखीन एक लेक्चर घे, चल, मला ते इतकं डिफिकल्ट नसतं वाटलं, कदाचित घेतलं असतं, चलो. ओके, आता हे या व्यतिरिक्त सॅटर्डे संडे पण जे ऑफ मिळायचं ना रे, तिथे पण लाईक मोठे क्लासेस मारायचो आम्ही, म्हणजे 5-5, 6-6, 7-7 तास असे एकदम फुल. ओके, पण या पूर्ण प्रोसेसमध्ये, या 4-4.5 वर्षाच्या प्रोसेसमध्ये सर्वात जो डिफिकल्ट टास्क होता तो हा टास्क होता की 5 वाजता सकाळी उठणे. 6 वाजता पोहोचायचं कंपनीत म्हणल्यावरती लाईक 5 वाजता उठून 5:30 पावणे 6पर्यंत करून सर्व आवरून. ओके, कधी कधी थोडंसं लेट पण व्हायचं, कंपनीला 6:15 6:30पर्यंत पोहोचायचं समजा. पण हा भयंकर असा डिफिकल्ट टास्क होता माझ्यासाठी, पण करायचो बरं मी ते रोज. पण कधी कधी असं वाटायचं की यार लाईफमध्ये असा एक दिवस असला पाहिजे की यार मस्त झोपून राहिलं पाहिजे नाही का, 8-9-10पर्यंत एकदम आरामात, आणि असंच राहिलं पाहिजे कंटिन्यू पुढे. पण ठीक आहे यार, म्हणजे ते नव्हता तो टाईम तसा. पण तो भयंकर टास्क हाच वाटायचा मला, आणि तो आत्ताही वाटतो समजा, की जर का डेली बेसिसवर तुम्हाला कोणी 5ला उठवायला लावलं ना, बाप मरण आहे. ओके, तर मी तेच सांगतो की सकाळी बस लाईक तुम्ही स्वतःला हरवा नाही का, बाकी पूर्ण दिवस तुम्ही जिंकता मग आता ऑटोमॅटिकली. ओके, हरवा, सॉरी उलट होतं, सकाळी बस उठा लवकर नाही असं म्हणायचं मला तुम्हाला, म्हणजे स्वतःला ओव्हरकम करून स्वतःला काही करून उठा सकाळी लवकर. ओके, पूर्ण दिवसातलं काही जरी तुम्हाला काम सांगितलं, हे भाजी आणते आणि काहीच डिफिकल्ट नाही वाटणार तुम्हाला, ठीक आहे ना. ओके, सर्व कराल तुम्ही आरामात. ओके, ए बाबा नका उठू, आता उद्यापासून 5 वाजता उठणार म्हणतो हातांना, नको उठू रे बाबा, भयानक असतं ते. 5 वाजता नाही म्हणत आहे मी, 6-6:15 वाजता उठा, इतकं पण जास्त करण्याची गरज नाही आहे. ओके, तर 6:15 उठलं तरी काही लोड नाही आहे. नाहीतर बरेच सारे जण असतात असे की यार चलो उठतात 5 वाजता आणि बसतात अभ्यासाला, आणि 5 ते 7:30 झोपीतच असतात ते फुल नाही का, फुल डुलक्या वगैरे खात अभ्यास चालू आहे त्यांचा. असं पण नका करू काय प्लीज. ओके, तर ठीक आहे चलो. अच्छा, 10th मध्ये 4ला उठायचं म्हणा, गुड गुड. चलो पहा रे, आता 3 विषय इथे नाही का, एक कॉन्व्हर्स आहे, एक इन्व्हर्स आहे, आणि एक कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता काय माहिती का रे, हा जो स्टेटमेंट आहे
त्याच्या आधी मला हे पण तुम्हाला सांगायचं की थोडंसं डोक्याचा भाग जरा साईडला ठेवून हा टॉपिक आपल्याला करायला लागतो इथं. ओके, मग मी तुम्हाला एक छोटासा टास्क देऊ का? ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक. ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक हे तुम्ही जरा सर्च करून मला उद्या सांगाल का? ओके, उद्या सेशन ज्यावेळेस आपला स्टार्ट होईल ना, तर त्यावेळी आपण हीच गोष्ट डिस्कस करू की कोण काय स्टडी केलं जरा बघूया आपण, की हे जे आपण शिकतोय हे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रोपोजिटिव्ह, टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन किंवा जे काही शिकतोय आपण यार, बरोबर ना, त्याचा कुठे यूज करणार आहे आपण? थोडंसं रिसर्च कराल का रे तुम्ही आज 1, 2, 3 तासात जसं टाइम मिळेल त्याप्रमाणे? ओके, आणि उद्या ना तुम्ही असे काही आन्सर्स द्या की सर्वजण सॅटिस्फाय होतील. सर्वजणांना समजेल की यार याला आपल्याला कुठे जाऊन यूज करायचं, याला आपल्याला कुठे जाऊन यूज करायचं. एखाद्या स्टेटमेंटचं आपण निगेशन करतोय, बरोबर ना, पी अँड क्यूचा जो निगेशन करतोय आपण, तो निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू असं समथिंग करतोय काहीतरी, पण काय असं काय रिलेट होतं हे असं केल्याने, नाही का? बरोबर, समजण्यापलीकडे आहे या सर्व गोष्टी, बरोबर. तर मी तरी तुम्हाला हे सांगतोय की थोडंसं लाईक डोक्याचा भाग दूर बाजूला काढून हा टॉपिक शिकायला लागतो आपल्याला बऱ्याच वेळी. ओके, पण ॲट द सेम टाइम असं एखादं लेक्चर तरी आपण नक्कीच कंडक्ट केलं पाहिजे की जिथे की आपण थोडंसं हे पाहिलं पाहिजे की यार यातल्या सर्व गोष्टींचा यूज कुठे होतो ते नाही तर नाही, ॲटलिस्ट काही गोष्टींचा यूज कुठे होतो हे तरी ॲटलिस्ट आपण शिकलं पाहिजे इथं. ओके, असं मला तरी वाटतं. आणि जसं की मी तुम्हाला ऑलरेडी खूप आधी पण सांगितलेलं आहे की मॅथमॅटिक्स हा असा सब्जेक्ट आहे मुलांना की बेसिकली त्याचा जो यूज आहे, ॲक्च्युअल जो यूज आहे प्रॅक्टिकल लाईफमधला, तो खूप भयंकर असा यूज आहे. पण प्रॉब्लेम फक्त इतका आहे की तो 11-12च्या स्टेजमध्ये तो यूज तुम्हाला मी जस्टिफाय नाही करू शकत. मी काय म्हणजे लाईक जस्टिफाय होणे थोडंसं अवघड. ओके, जसं की फिजिक्समध्ये दिसतात गोष्टी अशा होत आहेत म्हणून, बरोबर, पण मॅथमॅटिक्समध्ये या गोष्टी हायर एज्युकेशनमध्ये जाऊन पुढे तुम्ही इंजिनिअरिंग वगैरे कराल, समजा काही डेव्हलपमेंट वगैरेमध्ये जाल, तर त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी यूज होत असतात, बरोबर. जोपर्यंत ते यूज करून दाखवणार नाही मी, तोपर्यंत तुम्हाला तो विश्वास नाही पडणार की तो यूज होणार, बरोबर. हा एक छोटासा लाईक पॉईंट आहे मॅथमॅटिक्सचा की हा जो लँग्वेज आहे, आपण फक्त आणि फक्त सध्या लँग्वेज शिकतोय, लँग्वेजचा यूज आपल्याला पुढे जाऊन हायर एज्युकेशनमध्ये करायचा, असा विषय फक्त. आणि हे मी परत क्लेम करतो बरं की मॅथमॅटिक्स हा असा सब्जेक्ट आहे या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी या सध्याच्या एक्झिस्टिंग सर्व सब्जेक्टमध्ये, ओके, की याचा जो यूज आहे ना प्रॅक्टिकल लाईफमध्ये, जॉब्समध्ये, ट्रिमेंडस असा यूज आहे. ओके, बाकी सब्जेक्ट लाईक आसपास पण भरकटणार नाही तुमच्या, इतका भयानक असा यूज असतो पुढे. ओके, ठीक आहे, मी म्हणलं चलो ओके यार, चलो कॉन्व्हर्स हे पहा रे जरा. हा जो आहे ना रे पी इम्प्लाइज क्यू हा एक स्टेटमेंट आहे मुलांना, पी इम्प्लाइज क्यू हा एक स्टेटमेंट आहे. ओके, आणि या स्टेटमेंटचा जो कॉन्व्हर्स असतो ना, कॉन्व्हर्स किंवा इन्व्हर्स किंवा कॉन्ट्रोपॉझिटिव्ह, म्हणजे स्टेटमेंटला थोडेसे ऑपरेशन्स करायचे असतात आपल्याला. तर या स्टेटमेंटचा मुलांना कॉन्व्हर्स जो आहे तो याचा उलटा लाईक स्विच करायचा असतो, क्यू इम्प्लाइज पी असतो. हे बघा, पी इम्प्लाइज क्यूचा जो कॉन्व्हर्स असतो तो क्यू इम्प्लाइज पी असतो. सिम्पल, समजतं, म्हणजे उलटं करायचं रे, म्हणजे हे क्यू इकडे टाकायचं, पी इकडे टाकायचं, इतकंच करायचं होतं, असं करायचं. इन्व्हर्स म्हणजे काय माहिती का? इन्व्हर्स म्हणजे या स्टेटमेंटला बस इथे निगेशन लावायचं, दोन्ही साईडला निगेशन लावायचं. सो याला म्हणतो आपण इन्व्हर्स ऑफ दिस स्टेटमेंट, बरोबर. आता हे कॉन्ट्रोपॉझिटिव्ह काय असतं माहिती का? हे जे इन्व्हर्स केलं ना, इन्व्हर्सला उलटा करायचा, म्हणजे हा इकडे जातो आणि हा इकडे. बघा ना, निगेशन क्यू जो आहे तो येतो आधी, निगेशन पी जो आहे तो येतो नंतर. सो त्या इन्व्हर्सचा पण लाईक कॉन्व्हर्स केला म्हणजे कॉन्ट्रोपॉझिटिव्ह. मी परत सांगू का? पी इम्प्लाइज क्यू आहे, बरोबर. याचा कॉन्व्हर्स म्हणजे काय? उलटा करा, क्यू इम्प्लाइज पी करा. याचा इन्व्हर्स म्हणजे काय? दोघांना बस निगेशन लावा रे, दोघांना निगेशन लावा तुम्ही फक्त, बरोबर. कॉन्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे काय? हे जे केलं त्याला पण उलटं करा, म्हणजे निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी असं करा, डन. इतकं करायला लागेल तुम्हाला. असं काय रे मुलांना, समजलं का तुम्हाला? सो इज इज कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रोपॉझिटिव्ह. हा आहे कॉन्व्हर्स, हा आहे इन्व्हर्स आणि हा आहे कॉन्ट्रोपॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रोपॉझिटिव्ह. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे सर्वांना हे? ओके, असं डेफिनेशन आहे. मला असं वाटतं हे जरा लिहून घ्याल तर बरं होईल, त्याच्यानंतर लगेच सम्सवरती जाऊया आपण. जमलं तर याचे सम्स पण लाईक करून घेऊया लगेच फास्टमध्ये. ओके, येस. कौशल बोलतोय बाबा सर किती चा पॅकेज लागलेला? ओके, 6 lakhsचा पॅकेज होता ॲक्च्युली स्टार्टिंगमध्ये. तर केव्हा? एक किती वर्ष? 10 वर्षापूर्वी. मेकॅनिकल ब्रँचचा विचार कराल तर लाईक तो बऱ्यापैकी चांगलाच पॅकेज होता. बट कम्प्युटर सायन्स आणि IT चा विचार कराल, ओके, तर त्यांचे पॅकेजेस थोडेसे जास्त असतात त्याच्यापेक्षा पण. ओके, बट ठीक आहे, म्हणजे इथून आधी 10 वर्षापूर्वीचा लाईक तो काइंड ऑफ म्हणजे चांगला रेटचा पॅकेज होता तो, कन्सिडरिंग मेकॅनिकल ब्रँच. ठीक आहे, हे रब करू का?
बट मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही प्रिफर करा कम्प्युटर सायन्स आणि IT सध्या तरी, ॲटलिस्ट जे सध्या मार्केट आहे सध्या, नाही का, त्यावरून तरी सांगतो मी तुम्हाला. इथे CS IT थोडंसं लाईक ग्रो होणार ब्रांच दिसतो. ओके, अच्छा, आदर्श विचारतो वाय डिडंट यू टेक CS. बाबा याचं जर रिझन आहे ना, ते काय माहिती का. चलो आता काय सांगणार मी तुम्हाला. इतकं अज्ञान होतं. ओके, अज्ञान म्हणण्यापेक्षा म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, ते इंग्लिशमध्ये अज्ञानला काय म्हणतात मला माहीत नाही एक्झॅक्टली, पण हे समजून घ्या की म्हणजे बॅकग्राऊंड इतकं स्ट्रॉंग नव्हतं माझं. स्ट्रॉंग नव्हतं म्हणजे नॉलेज वाईज मीन्स प्रॅक्टिकल नॉलेज वाईज, किंवा कशाला स्कोप असतो, काय असतो, काही माहिती नव्हतं. ओके, बस इंजिनिअरिंग करायची. तुम्हाला माहिती का, म्हणजे 12th होईपर्यंत मला आयडिया नव्हती की यार ते IIT आणि JEE पण काही असतं एक्झाम, आणि कशी असते, कशी द्यायची असते, म्हणजे काही माहिती नव्हतं. काहीच माहिती नव्हतं. फक्त ते AIEEE काहीतरी माहिती होतं. ओके, बट त्या पण गोष्टी माहिती नव्हत्या की त्याचं पेपर पॅटर्न काय असतो, एक्झाम अशीच दिलेली. त्याच्यानंतर ब्रांचेस काय असतात इंजिनिअरिंगमध्ये, कशाचंच काही माहिती नव्हतं. मग मेकॅनिकल का घेतली असं जर का तुम्ही म्हणाल, तर फिजिक्स आवडायचं म्हणून मी मेकॅनिकल घेतलेलं. किंवा असं समजा की त्यावेळी असं वाटायचं की यार गाड्या आवडायच्या, नाही का, बरोबर ना, व्हेकल्स आवडायचे. तर हा बेस होता. समजतं का तुम्हाला. ओके, व्हेकल आवडायचा हा बेस होता माझा, की मेकॅनिकल ब्रांच घ्यायचा, याचा हा बेस होता. म्हणजे एकदम फालतू येतं ॲक्च्युली, पण ठीक आहे. तर आजकाल तर मुलं लाईक खूप हुशार झालेले आहेत, त्यांना सर्व माहिती असते की कोणत्या फील्डमध्ये काय आहे काय नाही आहे. पण ठीक आहे, तेव्हा इतका इंटरनेटचा यूज नव्हता, यूट्यूब इतकं नव्हतं, लाईक इंडियामध्ये तरी लाईक इतका जास्त यूट्यूबचा यूज नव्हता. तर म्हणजे माहिती नव्हत्या काही गोष्टी. बट ठीक आहे, एंडला जाऊन असं कधी फील नाही झालं की बाबा मेकॅनिकल उगीच घेतली. हां, अवेअरनेस, येस, अवेअरनेस हा चांगला वर्ड आहे. ओके, तर अवेअरनेस नव्हता असं तुम्ही समजू शकता इथं, बरोबर. बट ॲट द एंड असं काही हे नाही आहे, लाईक काय म्हणतात, रिग्रेट नाही की मेकॅनिकल घेतली, बिकॉज मेकॅनिकल घेतल्यामुळेच लाईक मला असं वाटतं कधी कधी की बाबा की मे बी टीचिंग वगैरे थोडंसं लाईक सूट करतं मेकॅनिकल ब्रांच टीचिंग प्रोफेशनला. ओके, कारण की मेकॅनिकलमध्ये जाऊन पण तुम्ही त्याच गोष्टी शिकता. आणि 11th-12thमध्ये मला फिजिक्स फार आवडायचं, इव्हन आत्ता पण आवडतं. पण मग इंजिनिअरिंगमध्ये पण लाईक थोडंसं असतं फिजिक्स रिलेटेड, सायन्स रिलेटेड, थोडं बहुत असतं, खूप जास्त नाही आहे. ओके, तर असं वाटायचं की यार खूप लाईक मेकॅनिकल सूट करेल, कारण की CS IT मध्ये लाईक ते वेगळ्या लँग्वेज असतात परत. ओके, सो आणि नव्हतं आवडत ते, असं वाटायचं, सो म्हणून नव्हतं घेतलेलं ते. ओके, बट रिग्रेट ॲज सच नाही आहे, बिकॉज रिझन तर हा आहे, फक्त जर का जॉब करत असलो असतो तर मे बी काही रिग्रेट असलं असतं. बट टीचिंगमध्ये तर मेकॅनिकल सूट करतं ॲक्च्युली. ओके, सो काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. आता पहा रे पुढे काय. राईट कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तर काय म्हणतात पहा, ते आत्ता जर बघितलं कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ना, तर ते P इम्प्लाइज Q, याचा कॉन्व्हर्स असतो Q इम्प्लाइज P. मी काम करतो ना, हा P आहे, हे पहा, हे P आहे आणि हा Q आहे, बरोबर ना. त्याचा कॉन्व्हर्स म्हणजे याचा उलटा करायचा फक्त, समजलं ना. P इम्प्लाइज Q, याचा जो कॉन्व्हर्स असतो तो असतो Q इम्प्लाइज P. इज इज कॉन्व्हर्स, हा असतो कॉन्व्हर्स, बरोबर ना. मग इथे लिहायचं झालं तर असं लिहू शकतो ना, x² लेसर दॅन y². इफ म्हणजे पहिला तो नंतरचा स्टेटमेंट आधी लिहायचा, मग त्याच्यानंतर लिहायचं देन. ओके, x इज लेस दॅन y असं लिहायचं, बरोबर ना. त्याला उलटा करायचा स्टेटमेंटला, हा लिहायचा आधी आणि हा लिहायचा नंतर. सो दिस कॉन्व्हर्स गाईज. त्याच्यानंतर असतो इन्व्हर्स. इन्व्हर्स म्हणजे काय रे, तो जो दिला स्टेटमेंट आहे त्याला निगेशन करा, दोघांना निगेशन करा. म्हणजे इफ हे पहा, इन्व्हर्सचा मी सिम्बॉलिक फॉर्म लिहितो, निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q असं येणार आहे इन्व्हर्स म्हणजे, बरोबर ना. इन्व्हर्स मीन्स निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q ना. आता मी तुम्हाला सांगतोय काय पहा, की पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन म्हणजे एक्स, इफ x इज नॉट लेसर दॅन y, पुढे लिहितो देन x² इज नॉट लेसर दॅन y², सिम्पल. हा आपला मुलांना इन्व्हर्स असणार आहे, हे समजतं का, हा आपला इन्व्हर्स असणार आहे. अँड फायनली कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असणार, कॉन्ट्रापॉझिटिव्ह तुम्हाला समजतंय का. कॉन्ट्रापॉझिटिव्ह माहिती तुम्हाला काय असतं, निगेशन ऑफ Q इम्प्लाइज निगेशन ऑफ P, हे असं असतं पहा. निगेशन ऑफ Q इम्प्लाइज निगेशन ऑफ P असं असतं, बरोबर. म्हणजे उलटं करायचं त्याला, म्हणजे लाईक x² इज नॉट लेसर दॅन y². तो दुसरावाला आधी लिहायचा, इफ लिहायचं, बरोबर, पण आधी इफ लिहायचं, इफ. त्याच्यानंतर लिहायचं देन तो जो पहिला आहे तो लिहायचा नंतर, पण त्याचं निगेशन करून, बरं, म्हणजे एक्स इज नॉट लेसर दॅन वाय असं लिहायचं. समजते तुम्हाला हे. येस स्टुडंट्स, म्हणजे उलटा करायचं त्याला, हे तुम्ही समजून घ्या इथं. ओके, टोटली उलटं करायचं. तर हा असा विषय आहे पाहिजे.
हा आहे आपला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, पाहून घ्या रे व्यवस्थित. रब करू का मग मी? पाल व्यवस्थित. ओके, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहून घ्या तोपर्यंत. खूप जास्त आज लाईक आपण थोड्याशा गोष्टी करतोय नाही का, इधर उधरच्या नाही का, जॉब्सच्या वगैरे. तर इतकं गोष्ट, काही गोष्ट क्लिअर करा मुलांना की मे बी स्किल सेट वाढवा फक्त नाही का. बरोबर, स्किल सेट जर का तुम्ही वाढवाल रे, म्हणजे सध्याच्या मार्केटमध्ये खूप स्कोप आहे. सध्याच्या मार्केटमध्ये म्हणजे काय, कुठे पण जाल स्कोप असतोच जर का स्किल्स असतील तुमच्याकडे तर. फक्त स्किल्स कोणत्या पण असू द्या नाही का. असे पण काही लोक असतात रे की काहीतरी एक यार छोटंसं स्टार्टअप केलं आणि एकदम भयानकरित्या वाढलेलं आहे नाही का. एकदम असं 1-2-3 वर्षातच लाईक पूर्ण लाईक नक्षाच चेंज झाला त्यांच्या बिझनेसचा. असतं असं पण. ओके, आयडियाज इम्पॉर्टंट आहेत ॲक्च्युली, आयडियाज इम्पॉर्टंट आहेत. अनअकॅडमी काय आहे, आयडिया होती अनअकॅडमी एक नाही का. म्हणजे तुम्ही विचार करा की म्हणजे किती भारी ना की कोणत्या पण कोर्समध्ये तुम्ही एंटर करा, अनअकॅडमीवरती काही ना काही असतं. आता ते कसं रन करतात वगैरे ते ठीक आहे, ते थोडंसं दूर ठेवूया आपण. ओके, बट तुम्ही आयडियाचा विचार करा. म्हणजे MPSC करायचं आहे, अनअकॅडमीचे कोर्सेस आहेत. जेई करायचं आहे, अनअकॅडमीचे कोर्सेस आहेत. CET करायचं आहे, जस्ट आता CET बंद झाला अनअकॅडमीचा. ओके, काही रिझनमुळे, बट ठीक आहे चलो. ओके, त्याच्यानंतर जो काही असेल यार, जो काही असेल. त्याच्यानंतर असे खूप भयानक स्टार्टअप्स आहेत, जसं की आता ओयो हॉटेलचं माहिती असेल बहुतेक तुम्हाला. ओके, तर काय ते पण एक आयडिया होती यार की म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये लाईक पसरलं यार ते एकदम फास्ट, म्हणजे नाही का 1-2-3 वर्षाचं समथिंग. आयडियाला खूप जास्त व्हॅल्यू ॲक्च्युली. म्हणजे आयडिया जर का एखाद्याकडे असेल चांगली आणि थोडं बहुत चांगलं इम्प्लिमेंटेशन असेल तर एखादा ॲव्हरेज पर्सन पण 1-2 वर्षात तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाटायला लागतो. ओके, सो त्याच्यावरती लाईक थोडंसं वर्क केलं पाहिजे. बरोबर ना. झोमॅटो, हां चलो झोमॅटो असेल, स्विगी असेल, झोमॅटो असेल, काय म्हणजे घरी बसले बसले ते लोक नाही का, आणि काय विचार करतात की यार असे रेस्टॉरंट आहे, खाणारे लोक पण आहेत, बस ते मधातल्या लोकांचं काम करतात, ते बस ते आणून द्यायचं तुम्हाला घरी. आणि इतक्या लार्ज म्हणजे इतक्या मोठ्या स्केलवरती लाईक ते रन करतात, ते पण म्हणजे इफिशियंट वेमध्ये रन करणं तो पण महत्त्वाचा, म्हणजे प्रोसेस पण महत्त्वाचा असतं ॲक्च्युली. प्रोसेस पण महत्त्वाचं असतं, बरोबर ना. तर या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत यार, याच्यावरती थोडंसं वर्क केलं पाहिजे. म्हणजे इनोव्हेटिव्ह थिंकिंग असली पाहिजे तुमच्यामध्ये, आयडियाज चांगले चांगले आले पाहिजे, म्हणजे खतरनाक असे आयडियाज आले पाहिजे. ओके, तर होता ग्रो, तुम्ही ऑटोमॅटिकली ग्रो होता. आणि स्वतःला थोडंसं भारी समजलं पाहिजे, नसाल तरी समजलं पाहिजे. ओके, तर इतकं जस्ट माझं तरी आत्तापर्यंत मला तरी असं वाटतं की बाबा या काही गोष्टी आहेत की ज्या आत्तापर्यंत थोड्या बहुत लाईक शिकलेल्या आहेत असं तुम्ही समजू शकता. ओके, असं कराल तर लाईक मार्केटमध्ये सर्वाईव्ह पण व्हाल आणि चांगलं ग्रो पण होईल. तर ठीक आहे यार, पाहता पुढे काय म्हणतं. अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ दी वुमन इन दी फॅमिली इज लिटरेट. कराल का रे जरा याची तिन्ही स्टेटमेंट कराल का, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह तिन्ही स्टेटमेंट कराल का? येस, कौशल काय म्हणतोय सर, मॅट्रिक्स पण तुमचं स्टार्टअप होताच ना. मॅट्रिक्स कसं रे निशांत सरांनी स्टार्ट केलं होतं ॲक्च्युली. ओके, आणि मी एक दुसरा क्लास सुरू केला होता ॲक्च्युली औंधमध्ये, आणि मग त्याच्यानंतर आम्ही जस्ट सोबत वर्क करायला लागलो आणि आता पार्टनर्स आम्ही, असं समजतो. पण जे काही दिसतंय सध्या मॅट्रिक्सचं पण फ्युचर मे बी खूप चांगलं आहे, ॲटलिस्ट ऑनलाईनमध्ये तरी खूप चांगलं आहे असं तरी दिसतं. कारण की ज्या लेवलवरती सध्या रन होत आहेत गोष्टी, आणि अनअकॅडमी वगैरे आता MST CETसाठी बंद पण पडले परत. ओके, तर दिसतात काही गोष्टी की यार म्हणजे पूर्ण महाराष्ट्र लेवलवरती म्हणजे जर का तो कोर्स कोणी विचार केला MST CETचा तर डेफिनेटली मॅट्रिक्सच नाव येतं समोर, किंवा इम्पल्स बॅचचंच नाव आलं पाहिजे. इतक्या लेवलवरती लाईक ते पोहोचून ठेवायचं असं एम तरी आहे ॲटलिस्ट. माहीत नाही गोष्टी होतात की नाही पुढे जाऊन, बट काही माहीत नाही पुढे. ओके, बघूया काय होतं. हां, येस अद्वैत बोलतो क्लासमेट्स होतात का CAVमध्ये. येस क्लासमेट होतो आम्ही दोघे पण, फर्स्ट इयरपासून सोबत होतो. येस, यूट्यूबवरती ॲडव्हर्टाईज करा, मग मे बी होईल. येस, ट्राय तरी आहे यार. मेन तर काय यार की थोडंसं जेई आणि ॲडव्हान्स रिलेटेड पण कोर्सेस रन करायचे यूट्यूबवरती. यूट्यूब किंवा लाईक जे काही इम्पल्स वगैरे सारखे कोर्सेस असतील, पण त्याला थोडंसं टाईम लागतो. फक्त थोडंसं टाईम म्हणजे काय की अल्टिमेट एम तोच आहे शेवटी. तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर का पाहाल तर कोणी रन नाही करत. अल्टिमेट एम तोच आहे, पण इश्यू असा आहे की त्याचा काउंट थोडासा कमी असतो मुलांचा, सो म्हणून थोडंसं अवघड जातं. सो विचार तर असा आहे की या पुढच्या वर्षी लाईक जेईमध्ये खूप चांगले रिझल्ट्स क्लासमधून आले पाहिजे ॲक्च्युली.
सो म्हणून मी खूप वेळेस तुम्हाला सांगतो की सिलेबस तुम्ही फक्त ज्यांना जेही करायचं त्यांनी सिलेबस फक्त लवकर संपवा, नाही का. तो जर का तुम्ही करून द्याल ना मला, की सिलेबस जर का लवकर संपून द्याल ना, ओके, तर नक्की तिथे पुढे ना इतकं हार्डकोर जे एक्झामचं प्रिपरेशन करून ना खूप चांगले जर का रिझल्ट मारले, ओके, तर नक्कीच थोडंसं लाईक म्हणजे आणखीन त्या फील्डमध्ये आणखीन ग्रो होण्याचा स्कोप आहे. कारण की आता इथे ॲक्सेप्ट डेफिनेटली आम्ही करूच इथे ॲक्सेप्ट, की थोडासा असा विचार केला की ज्या लेवलला सीईटीचे रिझल्ट दिले होतात त्या लेवलला जेईचे नाही होतं, बरोबर ना, ते पण झाले पाहिजे आणि डेफिनेटली यावर्षी काउंटमध्ये झाले पाहिजे, ओके, असं एक्सपेक्टेशन तरी आहे. पण बघू आता, म्हणूनच इंटिग्रेटेड सुरू केलं होतं सेपरेटली, नाही का. बघू पण काय होतं, नाही का. क्लासच्या ॲपवरती ॲक्सेस मेमध्ये मिळणार आहे, मेमध्ये 1 ते 10 मेच्या दरम्यान मिळेल, ठीक आहे. चलो यार एक सम घेऊया आणि बस करूया. मला वाटतं बस झाला आज, खूप जास्त नको करायला, नाही का. काय म्हणतात पहा बरं. हा करू का मी. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. हे बघा काय, पी इम्प्लाइज क्यू जो आहे हा स्टेटमेंट आहे. याचं कॉन्व्हर्स म्हणजे काय, उलटा करायचं असतं, नाही का. कॉन्व्हर्स म्हणजे मुलांना उलटा, म्हणजे क्यू इम्प्लाइज पी करायचं असतं. करा बरं उलटा, म्हणजे प्रेशर इन्क्रीजेस लिहू का इथे मग मी. इफ प्रेशर इन्क्रीजेस, इफ प्रेशर इन्क्रीजेस देन काय रे, सरफेस एरिया डिक्रीजेस. इफ प्रेशर इन्क्रीजेस सरफेस एरिया डिक्रीजेस, बरोबर. त्याच्यानंतर इन्व्हर्स म्हणजे काय, इन्व्हर्स म्हणजे काय रे मुलांना, यांचं बस निगेशन लावायचं. म्हणजे दोघांना इथे इन्व्हर्स म्हणजे असतो पण निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. म्हणजे हा जो स्टेटमेंट आहे ना, बस दोन्ही साईडला जरा निगेशन लावायचं एक्स्ट्रा. म्हणजे काय, इफ 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 प्रेशर डज नॉट इन्क्रीज, okay, then surface area does not decrease. समजलं तुम्हाला. if pressure does not increase then surface area does not decrease, बरोबर. असंच ना, if pressure does not increase then surface area does not decrease, बरोबर. आणि फायनली जो कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे ना, कॉन्ट्रापॉझिटिव्ह तो असतो पहा. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो, कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. म्हणजे पहिले तर दुसऱ्या स्टेटमेंटचा निगेशन लिहायचा. म्हणजे काय इथे लिहू का, इफ दुसरं स्टेटमेंट काय होतं रे, सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज देन प्रेशर डज नॉट इन्क्रीज, देन प्रेशर डज नॉट इन्क्रीज, देन प्रेशर डज नॉट इन्क्रीज. हे असं असेल पहा. ओके ना रे, पाहून घ्या बरं व्यवस्थित. समजलं तुम्हाला हे. अच्छा काय म्हणतं वेदिका, इफ सरफेस एरिया पासून स्टार्ट होणार ना निगेशन पीचं, नाही समजलं मला. ते रॉंग केलं का मी इथे. यस स्टुडंट्स, काही रॉंग केलं का. अरे ठीक आहे मी रॉंग केलं. हां. अरे समजलं. ठीक आहे. हे इन्व्हर्स आहे. सॉरी अरे मी काय केलं. हे अरे मुलांना समजून घ्या, मी रॉंग केलेलं इथं. हा इन्व्हर्स आहे ॲक्च्युली आपला, बरोबर. हा इन्व्हर्स आहे आणि हा आपला कॉन्ट्रा आहे. आता बरोबर आहे का, आता बरोबर आहे का रे. येस मला वाटतं आता बरोबर आहे बहुतेक, नाही का. थोडंसं चुकीचं केलेलं ॲक्च्युली मी. ते पी आणि क्यू म्हणजे उलटं कन्सिडर केलेलं मी ॲक्च्युली. सो हे असा विषय आहे इथं. सो स्टुडंट्स मला असं वाटतं की आजचा सेशन आता आपण इथं क्लोज करूया. ओके, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. मे बी पुढच्या आणखीन 2 सेशनमध्ये थिअरॉटिकल लेक्चर पूर्ण तुमचं कव्हर होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर PYQचा एक सेशन घ्यायचा आपल्याला, 2020चे MCQs डिस्कस करायचे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक. सो हा सेशन मी इथे क्लोज करतो यार. ओके, भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. ओके.